असायला पाहिजे? तुमच्या स्क्रीनवर पहिला शब्द असेल हा फ्लूइड. यस लावा न लावा काही अड़चन नहीं. फ्लूइड क्या होता है? चलो यहां से फिर स्टार्ट करते हैं. बराबर है कि नहीं? फ्लूइड क्या होता है स्टडी तो करना पड़ेगा. काय असतो काय माहिती होतं. आणि अभ्यास कोणाचा करायचा आहे? प्रॉपर्टी कोणाच्या बघायच्या? मग फ्लूइड म्हणजे काय हेच माहित नसेल तर मजा आहे ना. अंबर क्या होता है फ्लूइड? हम इसको ऐसा ही बोल सकते ना. अरे बाबा प्लीज बसा मैडम. दी सब्सटेंस ऐसा बोल सकते हैं. और दी सब्सटेंस और मैटर भी बोल सकते हैं. बराबर है कि नहीं? और ब्रैकेट में उसको ऐसे बोल सकते हैं दैट मे बी लिक्विड, दैट मे बी गैस. और उसको ऐसे बोल सकते हैं म्हणजे असं त्याला म्हणू शकतो एनी अदर मटेरियल असं पण म्हणू शकतो ना. वाय? क्योंकि हमने प्लाज्मा भी लिखा था. मग एक तर लिक्विड म्हणा, गॅस म्हणा किंवा काय म्हणाल तुम्ही. आणि मग ते ब्रॅकेट काय करावं लागेल तुम्हाला. द सबस्टन्स ऑर मॅटर दॅट कॅन. मी असं म्हटलं काय म्हटलं? दॅट कॅन. मूचा अर्थ करतो ना मूव. और यू कॅन से ते काय होतं तर मूव होतं किंवा कंटिन्युअसली फ्लो होतं. काही लोक त्याला डिफॉर्म शब्द वापरतात, काही लोक पर्पजफुली त्याला कसला शब्द वापरतील? डिफॉर्म. दॅट कॅन मूव और फ्लो. पण कधी त्याचा मूड असेल तेव्हा. कधी? वेन एक्सटर्नल काय टाकावं लागेल रे? वेन एक्सटर्नल फोर्स इज अप्लाइड. बरोबर आहे का रे बाबांनो? मग जेव्हा एक्सटर्नल फोर्स एखाद्या पदार्थावर पडतो आणि तो जर पदार्थ कंटिन्युअसली काय होत असेल? फ्लो होत असेल, वाहत असेल आपल्या भाषेमध्ये, तर त्या पदार्थाला तुम्ही लोकांनी नाव काय दिलं होतं? जोरात बोलत जावं. फ्लुइड म्हटलं होतं. बरोबर आहे की नाही? आणि मला असं वाटतं तुम्हाला हे चांगलं समजलेलं आहे. मग हे जर समजलेलं आहे तुम्हाला तर ऑब्विसली याच्या पुढचा टॉपिक काय असायला पाहिजे स्क्रीनवरती? फ्लुइड कळालं, पुढे काय असेल? आता त्या फ्लुइडच्या डिटेल टाइप्स ऑफ फ्लुइड असेल, फ्लुइड डिफाइन झालं ना. आता पुढे थोडंसं आणखी एक्स्ट्रा काहीतरी सांगावं लागेल ना. झालं एवढंच झालं का? मग आता तुमच्या स्क्रीनवरती परत तो शब्द असेल फ्लुइड्स. आता फ्लुइड्स म्हटल्यानंतर तुम्ही तेच मला परवाचं सांगणार असाल. एक तर काय असतील तुमच्याकडे? लिक्विड्स असतील, त्याच्यानंतर काय असतील? गॅसेस असतील, आणि आपण असं म्हटलं प्लाझ्मा. बरोबर आहे की नाही? पण आम्हाला ह्या सगळ्या फ्लुइडचा स्टडी नाही करायचा. आम्हाला स्टडी करायचा आहे कोणाचा स्टडी पाहिजे आम्हाला? तर आयडियल फ्लुइडचा पाहिजे. कशाचा पाहिजे? मग आता याच्या पुढचे टायटल किंवा जे काही छोटस हेडिंग असेल ते मी काय देणार आहे? फ्लुइड का आयडियल फ्लुइड. मग फ्लुइड पासून मी कुणाकडे मूव्ह होणार? आयडियल फ्लुइड कडे. हे आपल्या डोक्यात गेलं पाहिजे. बाबा असं शिक्षकाने सांगितलं होतं की सॉलिड लिक्विड गॅसेस आम्ही 4थी 5वी पासून लहानपणापासून आम्हाला असतं. मग आम्ही पुढे आल्यानंतर आम्हाला काय कळालं? सॉलिड बाजूला ठेवा, लिक्विड गॅसेस प्लाझ्मा ह्यांना काय म्हणा? फ्लुइड्स म्हणा. बट फ्लुइड म्हणलं पुन्हा म्हणले नाही सगळ्याच फ्लुइडचा स्टडी नाही करायचं तुम्हाला. तुम्हाला कशा स्टडी करायचं आहे? आयडियल. चला मग आता टायटल पण तसंच देऊया. एक छोटीशी गोष्ट काय बघायचं आता? आयडियल फ्लुइड्स. आता गेस करा रे बाळांनो की आयडियल शब्द लागला की नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल की खूप सारे अजम्पशन, खूप साऱ्या प्रॉपर्टीज अज्युम करून वगैरे 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 त्याला घ्यावं लागतं. तर मला सांगा आयडियल फ्लुइड म्हटल्यानंतर काय वाटतं बरं तुम्हाला की कशा प्रकारचं फ्लुइड असेल? आयडियल फ्लुइड आहे पण कसं आहे? आयडियल. सॉरी इनकॉम्प्रेसिबल. तो काय म्हणतो? फ्लुइड कसं आहे? इनकॉम्प्रेसिबल. मग जे फ्लुइड कॉम्प्रेस होत नाही त्याला कसलं फ्लुइड म्हणायचं?
मग आता तुमच्या डोक्यात असं नेमकं काय म्हणायला कळलं, साध्या सोप्या भाषेत समजून सांगा. आता तुम्ही मला सांगा, आपल्या घरात एक सिलेंडर असतो का रे? असतो. त्या सिलेंडर मध्ये काय भरलेलं असतं? गॅस भरलेला असतो. पण ते तर असं म्हणतात की रे LPG असं काहीतरी बोलतात बाबा. ते G फॉर गॅस कळलं, P फॉर वा रे वा, आम्ही 12वी लावलोय. काय रे एवढ्या वर्गामध्ये? अरे सकाळी मी आता सुद्धा सर मला आज म्हणलं सर पेपरचं चालू होतं. मी म्हणले बघ, सकाळी आपल्याकडे 4च पोर येतात TPSच्या त्या शाहूच्या स्क्रीन टेस्ट साठी. इतकी मोशनची छान 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 एक्झाम्पल सोडवले, कारण 7 तारखेला शाहू कॉलेजची एक्झाम. 4च पोरी. पण मला असं वाटतं मी बरंच काही सांगतोय. इकडं पूर्ण वर्ग खचाखच भरतो, बसायला जागा नसते, आणि तरी म्हणतो मग LPG घरातलं सिलेंडर रे. तुम्ही बघताय कोणाकडे? इकडे शेजाऱ्याकडे. तुम्हाला काय वाटतं? शेजार सांगेल. ओके, तुम्हाला काय वाटतं? साक्ष सांगेल? सांगा बाई, सांगा. हा कोणालाच माहित नाही. आणि तुमच्यातली 4 लोक मला म्हणतात सर मला ना काय करायचं म्हणलं, मला ना सर UPSC द्यायची सर. काय ना छोटा मोठा जॉब करायचं. काय सर? कलेक्टर व्हायचं सर. जास्त काय मोठं व्हायचं ना, आपल्याला काय व्हायचं? फक्त कलेक्टर व्हायचंय. अरे काय रे असो. तर मला असं वाटतं याला लिक्विफाईड पेट्रोलियम. मग हा लिक्विफाईड शब्द वापरलाय म्हणजे तो गॅस कशात कन्वर्ट केलाय? लिक्विड मध्ये. आता तो कसा केला काय तो भाग वेगळा, पण एवढा मोठा गॅस तेवढ्या छोट्या सिलेंडर मध्ये भरायचं ना, मग एकदम 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 हाय 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 काय तरी शब्द वापरलेला असतो. नरसाळ्यांनो पुढे काय समजायला रे? एकदम हाय प्रेशर मध्ये तो काय केलेला असतो? भरलेला असतो. बरोबर आहे की नाही? मग मुद्दा तोच आहे रे बाबांनो, की आम्हाला हे समजून घ्यायचं की आमच्याकडे कंटेनर आहेत. कंटेनरचा अर्थ कळतो का? कंटेनर का असेल बरं कंटेनर? बघू तर तुमचं जनरल नॉलेज. मी म्हणलं एक कंटेनर आहे, काय सांगणार तुम्ही? काय असतो कंटेनर? हे लगेच गेलो ट्रक कडे. लगेच म्हणलं सर एक ट्रक कंटेनर नसतं का? हा चला, तेवढा मोठा कंटेनर. ओके अजून कुठं कंटेनर असतो? कंटेनर जनरल सांगा रे, कुठं आहे? जवळ कुठं कंटेनर आहे का? मला माहित आहे रे तुमचं ज्ञान. हे काय आहे? कंटेनर आहे का? हे कंटेन करणं म्हणजे काय करणं? कंटेन. आता इंग्रजांना बोलू आपण, बाबा व्हॉट इज मीन बाय कंटेन? तो असल्या भाषेत काय सांगेल मलाही कळायचं नाही. त्याच्यामध्ये असणे. कंटेन म्हणजे सामावून घेणे. कंटेनर म्हणजे जो सामावून घेतो. आता ही पाणी बॉटल, याच्यामध्ये काय आहे? मग हिने कशाला सामावून घेतलंय? म्हणून हा कोण झाला? आता मला सांगा, याचा अर्थ पाणी बॉटल कंटेनर आहे. मग मला सांगा, एक फुगा घेतला. फुगा. आता फुग्यात काय असतं? फुग्यात काय असतं? फुग्यात हवा असतो म्हणलीत ना, ती खरंच लेकरं चांगले आहेत. पण काल परवा रंगपंचमीच्या दिवशी मी बघितलंय रस्त्याने फिरताना, फुग्यात बरंच काय काय होतं. काय काय होतं फुग्यात? पाणी पण होतं ना. कलरचं पाणी म्हणू नका, पाणी होतं की नाही मला सांगा? होतं ना पाणी. मग आता मला सांगा बरं, फुग्यात जे हवा आहे ते गॅसेस फॉर्म मध्ये म्हणतील, आणि जे पाणी होतं ते मग फुगा फक्त गॅसच भरून ठेवत होता का पाणी पण? आमच्यासाठी फुगा गॅस असो काय असो कंटेनर म्हणून काम करतोय ना. मान्य? मग कंटेनर समजून घ्या. मग आता आम्ही असं केलं, एक असं काहीतरी असं बनवलं. फुगा असा दाखवता येईल ना मला, आणि माझं ड्रॉइंग छान असल्यामुळे तुम्हाला कोणाला काय अडचणच नाही समजून घ्यायला. सिरियसली. मग आता मला सांगा, हे असं आपण पॅक करून टाकलं. आता याच्यामध्ये आपण एअर भरली. काय भरली? आणि सेम, आता मला सेम तसं ड्रॉ करता यायचं नाही, पण मी प्रयत्न करतो. ओके, सेम आहे. तुम्ही ऍझ्युम करायचं. काय करायचं? आता मी याच्यामध्ये काय भरतो? अरे मी सगळ्यांना सांगतो, आमची लेकरं हुशार आहे, समजून घेतात. जाऊ दे बाबा. मग मी इथून पुढे सगळ्यांना सांगू का आमचे लेकरं बधीर आहेत म्हणून?
नाही, हे दोघं स्पेशल वरले त्यांच्यासाठी सांगेल. आता मला सांगा रे, थोड्या वेळासाठी असं ऍझ्युम करा की हा बलून ए आहे, तर हा कसला बलून आहे? याच्यामध्ये मी असं सांगितलं की व्हॉल्यूम ऑफ ए इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ बी. दोघांचा व्हॉल्यूम कसा आहे? व्हॉल्यूम म्हणजे काय? आमचा प्रॉब्लेम तोच आहे, मास्टरला लागतो डिटेल मध्ये. आणि व्हॉल्यूम म्हणजे काय? व्हॉल्यूमचा अर्थ होतो, व्हॉल्यूमचा अर्थ. आता काही लोक शाने सांगतील सर व्हॉल्यूम कशाचा याच्यावरून ठरणार, म्हणजे क्यूबचा असेल तर मीटर क्यूब, बरं, आणि सर त्या स्पेअरचा असेल तर 4/3π. मला तसलं नकोय. व्हॉल्यूम म्हणजे काय? तर याचा अर्थ स्पेस रिकामी, आणि त्या जागेमध्ये आम्ही ओतलं पाणी, त्या जागेमध्ये ओतले आम्ही एअर. लक्षात आलं का? आता मजा अशी आहे बळ्यांनो की आता हे दोन्ही बलून इमॅजिन करायचं, त्याला किती तुम्ही काही करा ते फुटणार नाहीत असं इमॅजिन करायचं. म्हणजे स्पेशल बलून आहे, मी बनवलेले, ठीक आहे, ते फुटणार. आता हा बलून आहे, समजा हा बलून आहे, ठीक आहे, आणि आता मी याला असं बारीक 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 केल्यानंतर तुम्हाला माहिती तो काय होत असतो? फुटतो. पण आपण काय सांगितलं? तो फुटत, असं इमॅजिन केलं का? मग आता आपण याचा व्हॉल्यूम याला असं पिळे द्यायला चालू केलं, याला टर्न करायला चालू केलं. याचा अर्थ मी अशा प्रोसेस मध्ये आहे. याला मी काय करतो तर टेक्निकली, मॅथमॅटिकली, फिजिक्सच्या शिक्षकांना बोलावं त्या भाषेत बोलतो. मी ग्रॅज्युअली याचा व्हॉल्यूम कमी कमी करतोय, बरोबर ना? म्हणजे हळूहळू त्याचा व्हॉल्यूम मी काय करायलो? कमी कमी. आता दोन्ही केसेस मध्ये बघा रे बाहेरनं, कुठल्या केसमध्ये मी इझिली व्हॉल्यूम कमी करू शकेल आणि कुठल्या केसमध्ये व्हॉल्यूम कमीच होणार नाही? एअर कमी होईल, नक्की कमी होईल. एअर कमी होईल पण पाणी नाही ना. पाण्याचा व्हॉल्यूम, पाण्यावरती प्रेशर, पाण्याला दाब जरी दिला तर ते कमी होणार नाही बाळांनो. म्हणजे पाण्याचा व्हॉल्यूम जर सुरुवातीला याच्यात पाणी किती होतं समजा 1 लिटर आणि फुल भरलेलं आहे, पॅक केलेलं ते, आता तुम्ही किती त्याला हे करायचा प्रयत्न करा ते 1 लिटरच्या खाली कॉम्प्रेस होणार. आणि पाणी इकडे आहे, सॉरी, बरोबर आहे की नाही? हा, पाणी इकडे रे, हा, आणि इकडे एअर आहे, मग एअर कॉम्प्रेस होणार का नाही? बरोबर आहे का? मग एअर कॉम्प्रेस झाली, पाणी कॉम्प्रेस झालं, मग आपलं ठरलंय जे कॉम्प्रेस होणार, जे काय होणार? कॉम्प्रेस होणार, त्याचा आम्ही अभ्यास करणार नाही. म्हणजेच कॉम्प्रेस कोण झालं? एअर. म्हणजे कुठला फॉर्म झाला? गॅसेस फॉर्म. जो कॉम्प्रेस होतो त्याचा आम्ही अभ्यास करणार. आम्ही अभ्यास कोणाचा करणार? जे कॉम्प्रेस होत. मग कॉम्प्रेस कोण नाही झालं? म्हणजेच इनकॉम्प्रेसिबल नाव असेल ना त्याला, इनकॉम्प्रेसिबल, ज्याचं प्रसरण आणि अंकुचन कळतं ना मराठीमध्ये. मग तो कॉम्प्रेस नाही झाला, जो नाही झाला त्याला नाव दिलं इनकॉम्प्रेसिबल. आणि ते कोण होतं आमच्यासाठी? तुमच्या भाषेमध्ये त्याला काय म्हणाल तुम्ही? लिक्विड म्हणाल. मग जो कॉम्प्रेस नाही होत त्याचा आम्ही अभ्यास करणार. जो कॉम्प्रेस होतो त्याचा अभ्यास करायचा, म्हणजे आम्हाला गॅसेसचा अभ्यास करायचा, बरोबर की नाही? म्हणजे नाही करायचा. आणि करायचं कोणाचा? मग कुठले कुठले लिक्विड माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहित आहेत, पण मी मात्र एकच करणार, बरोबर आहे की नाही? कळलं ना? पाण्याचं महत्व चांगलंच माहिती आहे ना आपल्याला. आपल्याला आता किती पाणी भेटेल माहिती आहे सगळ्यांना. मग मला असं वाटतं, मग मी जर म्हटलं आता व्हाट इज मीन बाय आइडियल फ्लूइड, आइडियल फ्लूइड को किस तरह से डिफाइन करेंगे? तो कहाँ गया अपना आइडियल फ्लूइड? क्या लिखेंगे? आइडियल फ्लूइड क्या होता है? द फ्लूइड विच इज इनकॉम्प्रेसिबल. इनकॉम्प्रेसिबलचा अर्थ काय ना? त्याला कॉम्प्रेस करता येत. सोपं आहे की नाही? आणि एवढी छोटीशी गोष्ट असते, काही सेकंदासाठी तुमचं लक्ष नसतं, तुम्ही वेगळा काहीतरी जगात असतो. एकदम छोटीशी साधी गोष्ट असते. असं फ्लूइड ते काय होत नाही? कॉम्प्रेस होत नाही. त्याला कसलं फ्लूइड म्हणायचं? आयडियल म्हणायचं. लक्षात आलं का? आणि एवढी छोटीशी गोष्ट तुमचं शिक्षकाकडे लक्ष नसतं, काहीतरी वेगळ्या ह्याच्यात असतं, तुमच्या कामामध्ये असतं, आणि पुन्हा जाताना तुम्ही म्हणत असता मला ते हेच कळलं नाही, मला तेच कळलं. ही सगळ्यात म्हणजे इतकी भयानक गोष्ट नाही.
कारण मी नेहमी म्हणतो मोबाईलमुळे नेमका फरक काय पडलाय, तर मोबाईल स्मार्ट आहे, लेकरं थोडीफार स्मार्ट झाली नाही असं नाही, नको त्या ठिकाणी ती स्मार्ट आहेत हेही मला कळतं, पण कॉन्सन्ट्रेशन, संयम, कष्ट घेणं कंटिन्युअसली, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण मागे पडलो. त्याच्यामुळे आता साधी सोपी गोष्ट की मी हे सांगितलं, आता हेच आपल्याला आपल्या इंग्लिशमध्ये मांडायचं, लिहायचं, कारण लिहिल्याशिवाय तर मार्क मिळणार नाही. कारण पहिला अडथळा कोणाचा आहे? नीटचा ना, पुन्हा जे मेन्स येईल, पुन्हा ऍडव्हान्स द्यावं लागतं, कंपल्सरी जे ऍडव्हान्स द्यावं लागते, आणि पुन्हा मग बोर्ड एक्झाम असते, असं का नाही? तुम्हालाही माहित आहे वाटतला पहिला अडथळा येतो महाराष्ट्र स्टेट बोर्ड, HSC, बरोबर आहे की नाही? मग इथं त्याच भाषेत मग काय रे बाळांनो, बघा, दी फ्लुइड which is काय रे बाबांनो, इनकॉम्प्रेसिबल. कसलं असतं ते? कॉम्प्रेस होत, बरोबर ना, इनकॉम्प्रेसिबल इज कॉल्ड ॲज ऑर नोन ॲज. कसलं फ्लुइड रे बाळांनो? आयडियल. मग तुम्ही मला सांगा, जनरली गॅसेस काय होतात रे बाबांनो? पण लिक्विड होत, आणि त्याच्यामध्ये पण सगळ्यात चांगलं जर म्हटलं सांगायचं तर मी एकच उदाहरण लिक्विड मध्ये घेणार आहे. तुम्ही काय घ्यायचे ते घ्या, आणि मी ते घेणार आहे कुठलं, समजलं का? कळलं का रे बाबांनो? मग लिहिता येणं, वाचता येणं, दुसऱ्याला समजावून सांगणं, आणि दुसऱ्याला आपण माणूस कधी समजावून सांगतो? जर स्वतःला समजलं असेल. एवढं तर डोक्यात दुसरं ना, दुसऱ्याला सांगू कधी शकतो जर स्वतःला समजलं असेल? नाही तर शक्यच नाही. आणि म्हणून बाबांनो, अगोदर आपण समजून घ्या, पुन्हा बघूया पुढचं एक्झामचं. तर इथपर्यंत कळालं असेल. मग हे जर कळालं असेल तुम्हाला, तर आता आपण फ्लुइड कळाला. मग फ्लुइड कळाल्यानंतर सगळ्या गावाला मी शिकवलं होतं, आता फ्लुइड एकतर कसा असेल, नाही तर बरोबर आहे. मग रेस्टला शब्द, आता हे आपले शब्द झाले, पण ते म्हणतात नाही नाही चांगला शब्द वापरा. बरं बाबा, चांगला, इकडं पण चांगला शब्द वापरला, बरोबर आहे का? मग पुन्हा तेच लोक म्हणतील पण काय रेस्ट आणि काय मोशन मध्ये हे तर लिहिलंच नाही. जसं की इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये लिहित होता, चार्ज इन मोशन, चार्ज इन रेस्ट, बरोबर आहे की नाही? म्हणून शब्द पुढे काय वापरायचं? इलेक्ट्रो. तसं इथं काय वापरायचं? फ्लुइड. कारण फ्लुइड मध्ये कुठलं घ्यायचंय? पाणी. पाण्यासाठी काय लिहायला सांगितलं? चला मग पुढे लिहिलं इथं आम्ही हायड्रो, बरोबर आहे की नाही? आणि याच्या पण पुढे लिहिलं हायड्रो. मग मी लास्ट लेक्चरला सांगितलं होतं की आपल्याला पहिला चॅप्टर कुठला बघायचंय, आणि नंतर हायड्रोडायनामिक्स आहे. मग मी ऑलरेडी त्यासाठी वेळ दिला, तर मी आता पुढे एवढा वेळ देणार नाही. मी डायरेक्ट काय स्टार्ट करणार? मग तुमच्या स्क्रीनवरती काय असेल? हायड्रोस्टॅटिक्स. माहित नाही हायड्रोस्टॅटिक्स. आता हायड्रोस्टॅटिक्स म्हटल्यानंतर ते काय आहे, ते कसं लिहावं लागेल, ते कसं समजून सांगावं लागेल, दुसऱ्याला कसं समजेल वगैरे वगैरे करावं लागेल की नाही? आता चर्चा तर व्हायलाच पाहिजे. तुम्ही लोक सांगाल मला की हायड्रोस्टॅटिक्स म्हणजे तुम्हाला काय कळतं ते, बरोबर आहे की नाही? चला आता त्या भाषेत आपल्या फ्रेम मध्ये सांगितलं तरी चालेल, कॉन्सेप्च्युअली सांगितलं तरी चालेल, मराठी, हिंदी, इंग्लिश कशातही सांगितलं तर चालेल, पण सांगा. सांग. ते पुढे जायचंय आपल्याला, पुढे. मी त्यासाठी सेपरेट टॉपिक केलंच की त्यासाठी. वॉटर इन रेस्ट, बरोबर आहे ना? किंवा तुम्हाला वॉटर नव्हतं बोलायचं तरी पण तुम्ही काय म्हणलं असतात? दी ब्रांच ऑफ बायोलॉजी ना रे, अरे सॉरी बरं का, दी ब्रांच ऑफ which deals with. आता मी कशाला रे जास्त डोकं लावू, दिला हायड्रो शब्द तर वापरू ना. which deals with असं लिहिलं, रेस्ट वॉटर चालेल का साध्या शब्दात? बरोबर आहे ना? जेव्हा जेव्हा पाणी कसं असतं, ए मराठी मीडियम वाले कसं रे, तुम्ही कशा आहात? बरोबर आहे ना? तुम्ही कशा आहात? पण पाणी कसं आहे? आणि पाण्याचं तुम्हाला स्टडी करायचंय. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की याचा अर्थ चालू झाला. मग आता रेस्ट वॉटर आहे, पण वॉटर कोण आहे? फ्लुइड ना. वॉटर कोण आहे? मग आता हाच मुद्दा जो आहे
तुमच्या नोट्स मध्ये तेच टायटल दिलेलं आहे, लिक्विड ऍट रेस्ट म्हणून. काय दिलेलं आहे? आणि मी तुमच्या स्क्रीनवरती शब्द वापरला होता, वॉटर ऍट रेस्ट. बरोबर ना? वॉटर ऍट रेस्ट मीन्स व्हॉट? वॉटर ऍट रेस्ट मीन्स व्हॉट? जोरात रे. मग मी हेच टायटल असं लिहायचं म्हटलं चालतं का? त्यांनी तेच टायटल असं दिलं, लिक्विड ऍट रेस्ट म्हणले, चालतं का? ओके. मग यांनी खूप सारे लिक्विड सांगतील, मी लिक्विडला एकच घेतलं होतं. काय लक्षात आलं का? मग चला आता आपण सुरुवात करूया. कुठलंही लिक्विड रेस्ट राहण्यासाठी काहीतरी मोठी कॉन्सेप्ट आहे आणि भारी एकदम कॉन्सेप्ट आहे. मग तुम्हाला आम्हा सगळ्यांना फिजिक्सचं फंडामेंटल माहित आहे. फोर्स एकटा कधी असतो का रे? न्यूटन सरांचा तिसरा नियम काय सांगतो? एव्हरी ऍक्शन इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. आपण नेहमी त्याला चप्पल लाव म्हणतो, बरोबर आहे का? काय म्हणतो असतो आपण त्याला? चप्पल एकटा कधीच नसतो. आणि जर एकटा आहे तर याचा अर्थ दुसरा कुणीतरी, ते तुम्ही बोलला, मला इथे बरंच बोलता येत नाही, बरोबर आहे की नाही? हा. मग मुद्दा असा आहे की लिक्विड तर रेस्ट मध्ये आहे आणि त्याच्यावर फोर्स पडणार नाही असं तर होत? फोर्स तर पडणार आहे. मग फोर्स पडला त्याचं काय व्हायला पाहिजे? आणि मोशन तर होत नाही, तरच ते रेस्ट मध्ये. म्हणजे खूप मोठा घोटाळा व्हायला. आता काही पण अजून करायला काय लक्षात येणं गेलं, बरोबर आहे की नाही? परत एकदा रिपीट करतो. लिक्विड कसं आहे? नाही कळालं. पाणी कसं आहे? स्थिर आहे. कशात ठेवलं पाणी? हंड्यात ठेवले, पातेल्यात ठेवले. विहिरीतलं पाणी रेस्ट मध्ये आहे ना. मग पाणी तर स्थिर आहे, मोशन मध्ये पाणी नाही. आता पाणी मटेरियल आहे, मॅटर आहे. आपल्यासाठी ऑब्जेक्ट पकडा, त्याच्यावर फोर्स पडतो का नाही? तुम्ही म्हणाल नंबर ऑफ फोर्सेस पडतात. मग एवढे फोर्सेस पडतात, फोर्स पडल्यास त्याने काय यायला पाहिजे? मोशन मध्ये तर येत नाही. मग नेमका हा घोटाळा काय आहे बाबा? काय आहे? आणि यालाच नाव दिलं असतं फ्लुइड मेकॅनिक्स. काय म्हणलं असतं याला? फ्लुइड मेकॅनिक्स. आणि फ्लुइड मेकॅनिक्सचा एवढा स्टडी करावा लागतो बाबांनो. का करावा लागतो? या जगात सगळं समजून घेण्यासाठी. फ्लुइड आपल्या बॉडीमध्येच खूप सारं फ्लुइड आहे ना, आहे का नाही? आपल्या बॉडीत फ्लुइड असतं का नाही बायोलॉजीले? ज्याला एरोनॉटिकल इंजिनिअरिंग करायचंय त्याला एरोडायनामिक्स समजून घ्यावं लागेल ना. त्याच्यातून जाणार असतो तुमचं हेलिकॉप्टर असो, विमान असो, काय असो. कशातून जात असतं? कशातून? एअर मधूनच ना. 5 मिनिट विचार करतात, कशातून जात रे? ढगातून, बरोबर आहे की नाही? ज्यांना शिप म्हणजे ते जहाज. हा तेच ते कशातून जात रे? मग मला सांगा, सबमेरीन कशातून जातं? पाण्यातून. मग छोट्या होड्या, मोठ्या बोट, काय ते पाण्यातून जातं. फ्लाईट असतील, हेलिकॉप्टर्स असतील, जेट्स असतील, मिसाईल असतील, भराभंगडी, हे सगळं कशातून जाणार आहे? मग याचा अर्थ हे सगळे प्रवास कशातून होणार आहेत? फ्लुइड मधून ना. मग तुम्हाला जर फ्लुइडच नाही कळालं तर अवघड आहे ना, बरोबर आहे की नाही? मग एवढं कॉम्प्लिकेट, म्हणजे एवढं इंटरेस्टिंग आहे हे फ्लुइड. आणि मग त्यासाठी सेपरेट आणि मेकॅनिक्स बनवलं, त्याला नाव दिलं फ्लुइड मेकॅनिक्स. काय दिलं? हा. हे जगात फुकट असं कोणच खूप 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 काहीतरी त्याच्यात आपलं काम असतं, आपल्याला ती गोष्ट समजून घ्यायची असते, म्हणून आपण तेवढा वेळ देतो त्याला. आणि जोपर्यंत इंटरेस्ट नाही तोपर्यंत बोरिंग असेल. बाबा हे नेमकं काय? तर 2 मार्क, 3 मार्क, 4 मार्क नाही ना. मार्क तर देईलच ते, पण आयुष्यभरासाठी कामाला येईल ना ते. मग लिक्विड ऍट रेस्ट. लिक्विड जेव्हा रेस्ट असतो तेव्हा ते कसं वागतो, त्याचं बिहेवियर कसं असतं, मग हे आपल्याला अगोदर सांगणार आहे की लिक्विड जेव्हा रेस्ट मध्ये असतं तेव्हा ते ऑलवेज फोर्स टाकत असतं. काय टाकत असतं? पण आता तुम्हाला माहितीये फोर्स स्केलर क्वांटिटी येणार आहे. अर्ध्या तासानं उत्तर द्यायचं बरं का. विचार कर, फोर्स कसली क्वांटिटी? म्हणजे त्याला डायरेक्शन असणार ना. मग तो फोर्स टाकतो तर लगेच दुसरा म्हणतो कसं टाकतं? का? डायरेक्शन आहे ना त्याला, म्हणून त्याचा लगेच प्रश्न काय आला? कसं टाकतो? मग फोर्स टाकणार आहे तर कसा टाकणार आहे हा पुढचा प्रश्न येतो. आणि मग आपलं एक लक्षात आलं पाहिजे की कुठलंही लिक्विड हे ऑलवेज परपेंडिक्युलर फोर्स टाकणार आहे. कधी? जेव्हा ते कसं असतं? रेस्ट मध्ये असतं. आणि इथे मात्र आपण ते नाही करत. तुम्ही 9वी 10वीला जॉमेट्री मध्ये एखादा थेरम प्रूव्ह करायचा असेल तर तुमच्याकडे 2 मेथड असतात.
एक कॉन्ट्रडिक्शन मेथड असते, म्हणजे जे प्रूव्ह करायचंय ते नाही असं विरुद्ध बाजूने घेता तुम्ही, बरोबर आहे की नाही. समजा आपल्याला प्रूव्ह करायचं की एक्स वाय झेड, समजा आपला आदित्य शहाणा माणूस आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं, तर आपण काय म्हणणार, आदित्य शहाणा नाही असं प्रूव्ह करणार, आणि मग शेवटी आपल्याला कळणार की तो कसा आहे, शहाणा आहे. लक्षात आलं की मी काय बोलतो ते, त्या मेथड बेसिक वापरणार आहोत. तर सगळ्यात अगोदर बाळांनो लक्ष द्यावायचं, when liquid is in rest, जेव्हा लिक्विड कसं असेल, रेस्ट. when liquid is in rest, that time it, म्हणजे कोण, लिक्विड, it will exert, टाकेल, ते काय टाकेल, इट विल एक्झर्ट. याला मी मुद्दाम असं करतो, ह्याला काय म्हणले हे जोरात, इट विल एक्झर्ट. कसला, तर लिहिलं बाबा परपेंडिक्युलर, हे तर महत्व आहे बरं का याला भरपूर. परपेंडिक्युलर काय, ते लिक्विड नेहमी फोर्स टाकतं कुणावरती, आणखी माहिती, पण काय टाकतं, कसला, काय टाकतं, फोर्स टाकतं. आता कुणावर अजून समजलेलं, पण कसा टाकतं, बघा आता, इट विल एक्झर्ट परपेंडिक्युलर फोर्स ऑन दी सरफेसेस, ते टाकतं कुणावरती, तर सरफेसेस वरती. पण कुठल्या सरफेसेस वरती, सरफेसेस इन कॉन्टॅक्ट विथ इट. याचा अर्थ मला पण नाही कळाला, मी डेफिनेशन पाठ करायचा प्रयत्न केला होता, आता कुणाला कळालं काय त्यांनी सांगा बाबा. नो, असं ते बोलतायत. आता आपलं काय काम आहे, अभ्यास करायचा नाही, रट्टा मारायचा नाही, येतो तुमच्या पुढं, बरोबर आहे की नाही. कुणाला काय कळलं, समोर आहे कंटेनर दिसतोय, आतमध्ये कोण आहे, लिक्विड. कसं आहे, रेस्ट मध्ये. जास्त जास्त डोकं लागतंय कुणाचं तरी. आदिती येऊ का तिकडं, तिकडच आहे का, हा. लिक्विड कसं आहे, हे रेस्ट मध्ये म्हटलं. मग ह्या लिक्विडच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोण आहे, बॉटल म्हणजेच कोण, सॉलिड सरफेस आहे ना. म्हणजेच एकतर या पाणी बॉटलच्या वॉल असतील, कंटेनरच्या वॉल असतील, किंवा कंटेनरचा बॉटम असेल, बरोबर आहे का. म्हणजे या पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोण आहे, बॉटलला. समजा आपण असं म्हटलं की बॉटल प्लास्टिकचे, पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोण आहे, मग पाणी कोणावर फोर्स टाकणार, प्लास्टिकवर फोर्स टाकणार. मग हे पाणी त्या प्लास्टिकवर, हे पाणी या भिंतीवरती किंवा ह्या बॉटमवरती फोर्स कसा टाकतं, तर हे तर काय म्हणतात की पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये जे कोणी येतं त्या सगळ्यांसोबत पाणी कसं फोर्स टाकेल, पण कधी, जर पाणी रेस्ट असेल. मग आता याच्या वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत, आपण वेगवेगळ्या कंडिशन्स बघू. काय कंडिशन होऊ शकतील, तर आता मी काय डायग्राम्स दाखवतो, तुमच्या लक्षात येईल. बघा आता इथं तुम्हाला कळतंय का, आता डायग्राम म्हणलं तुम्हाला थोडं टेन्शन येतं, थोडं येतं, जास्त नाही. म्हणजे कशामुळे येतं तुम्हाला कळतंय का नाही याच्यासाठी फक्त. माझी ड्रॉइंग माहिती आहे सगळ्यांना. हे असं हे जोडतं बरं का मी, तुम्हाला किस्सा सांगितलेला ना मी, खूप मोठा किस्सा आहे. मी 12वीला होतो, त्याच्यामुळे मी हे 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 पॅट जोडलं ना रे मी. राहू नये एखादं होल राहिलं तर काय होईल, पाणी गळेल ना ते. आपल्याला लिकेज ठेवायचं, समजतंय, तुम्ही समजदार आहात. आता याच्यात काय ठेवलं आपण, मग हे ब्ल्यू काय आहे, आज कुठलं तर गाणं आहे, पाणी पाणी असं आहे वाटतं ना गाणं कुठलं. मग याच्यात काय टाकू मी, काय टाकू रे. ओके, दुसरं तुमच्याकडे काय आहे का,
नाहीतर का बस. हा, याच्यात पण काय टाकतो मी? चला, मग आता हे येलो कलर मध्ये आहे त्यांना काय म्हणणार तुम्ही? बघुनी. व्हेरी गुड. काय ते? बरोबर आहे का? आपण त्याला पातेलं म्हणून चालते ना. मग आता ए बी सी हे 3 भांडे आहेत. ए आहे, बी आहे, सी, आणि तिन्ही भांड्यात तुम्ही काय टाकलं? पाणी. सेमच आहे ना सगळं? ओके. तर आता मी काय करतो बघा, याच्यामध्ये मी एक असा ऑब्जेक्ट टाकतो. इमॅजिन करा आता, एक तर तो वर जाईल किंवा बॉटमला, याच्यापेक्षा असं इमॅजिन फक्त करा की याच्यामध्ये मी एक असा ऑब्जेक्ट टाकलाय, तो इथंच आहे. म्हणजे एखादी गोटी टाकली, ती गोटी हळूहळू खाली जात असेल तर ती सिच्युएशन नका घेऊ. फक्त सिच्युएशन काय आहे की ती तिथं आहे. लक्षात आलं का? कशी आहे तर बाबा, मी एका दोरीवर असे लटकून ठेवली, मग झालं. तुमचं पुढचं कशी काय बसली असेल तिथे वगैरे नाही, असे आहे. हे कळालं तुम्हाला? हे कळालं. आता मला सांगा, मी रॅन्डमली काय पॉइंट चूज करतो. मी इथे एक पॉइंट घेतो, इथे एक पॉइंट घेतला, आणि याला समजा मी म्हटलं इथे बी सी, याला नाव दिलं एक्स म्हटलं. काय म्हटलं? या केसमध्ये इथे एक पॉइंट घेतला, इथं, याला मी म्हटलं वाय म्हटलं. आणि या केसमध्ये इथे एक पॉइंट घेतला, याला मी नाव दिलं झेड. मला 3 वेगळ्या सिच्युएशन आहेत. इथं मी काय करतोय, इथं हे वॉटर म्हणजे लिक्विड ना, लिक्विड कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे? बॉटम ना रे बाबा, नो, कंटेनरच्या ना. हा, मग आपण असं म्हटलं लिक्विड कॉन्टॅक्ट मध्ये आहे, पाणी कॉन्टॅक्ट मध्ये आहे कोणाच्या? बॉटमच्या. म्हणजेच प्लास्टिकची बॉटल तर प्लास्टिकच्या कॉन्टॅक्ट मध्ये असं. इथं लिक्विड कॉन्टॅक्ट मध्ये आहे कोणाच्या? तर एक असा ऑब्जेक्ट आहे, तो इमर्स आहे, त्याच्यात बुडवला आपण. लक्षात आलं का? म्हणजे आपण असं ना दुधामध्ये बिस्किट बुडवलं असं समजून घ्यायचं. किंवा कधी कधी तुमचा जर मूड झाला चांगोळीचा, तर तुम्ही ह्याच्यात गेला, पोहायला गेला, तशी सिच्युएशन आहे. म्हणजे ही विहीर आहे, हे तुम्ही पोहायला गेलात. लक्षात आलं का? म्हणजे तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोण आलं? हा, पाणी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तो भुलभुलैया बघितला असेल ना? हो, अलर्जी असते वाटतं पाण्याची. हा, याच्या लिक्विडच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोण आला रे? हा ऑब्जेक्टचा कोण झाला? तो सरफेस. पण पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये इथं पण सॉलिड सरफेस, इथं पण सॉलिड सरफेस. आता इथं बघा, हे सगळं पाणी पाणी पाणीच आहे ना. मग पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोण येणार? दुसरं पाणी. इथे सगळ्या बाजूने पाणीच आहे ना. टाका टाका, काय अडचण नाही, टाका. टाका रे, बागेत तर, गार्डन मध्ये तर टाका. 4 वेळा विचार करते रे, तिच्या खांद्यावर हात टाकू का नको, टाकू का नको, टाकणार, टाका. मग कुठे टाकायचंय? मी 2-3 अशी करते, परत काढते. जास्त काय विचार करत नाही. असो, आता इथं पाणी तर आजूबाजूला सगळं काय रे? पाणीच आहे ना. मग इथं जर एक वॉटर मॉलिक्यूल असेल तर त्याच्या बाजूला कोण आहे? वॉटर मॉलिक्यूल. मग पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोण आहे? म्हणजे इथं लिक्विडच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोण आलं रे? दुसरं लिक्विड. बरोबर आहे की नाही? समजलं का रे स्टुडंट? मग आता ऍझ्युम केलं मी, तिन्ही कंटेनर मधलं पाणी कसं आहे? रेस्ट मध्ये आहे. आणि जर तिन्ही कंटेनर मधलं पाणी रेस्ट असेल तर हे लिक्विड एक्स लिक्विड आहे ना. एक्स कोणाचं मॉलिक्युल आहे? पाण्याचा, लिक्विडचाच ना. तर एक्स या बॉटम वरती, म्हणजे ही जे पातेलं आहे त्या पातेल्याच्या बॉटम वरती, म्हणजे त्या सॉलिड वरती फोर्स कसा टाकेल? परपेंडिक्युलर. इकडे हे पाणी त्याच्या आतमध्ये ऑब्जेक्ट आलाय, त्याच्यावरती कसा फोर्स टाकेल? परपेंडिक्युलर. इकडे हा वॉटर मॉलिक्युल आहे, त्याच्या आजूबाजूला सगळं पाणी आहे, त्याच्यावर सुद्धा फोर्स कसा टाकेल? पण आता मी असं ऍझ्युम करणार आहोत की तो फोर्स परपेंडिक्युलर नाही. म्हणून कसं उलट प्रूव्ह करायचंय? लहानपणी केलं, 9वी-10वीला केलंच असेल तसं. मग आता याच्यातलं कुठलंही रॅन्डम, समजा आपण 1, 2, 3 कुठलंही घेऊया. आपल्या नोट्स मध्ये समजा त्यांनी हे पण सांगितलेलं, हे पण सांगितलेलं समजा. मग आपण असं घेऊया, पहिल्या केसमध्ये व्हेन लिक्विड इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड, असं घ्यायचं का? मग पहिली केस घेतली समजा. आता पहिली केस, मग डायग्राम मी अशी काढतो, इकडे 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 दाखवलो इकडे. थांबा 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 थांबा. हा, डायग्राम तयार केली. आळशी माणसं. पहिल्या केस मध्ये कोण रे बाळांनो? लिक्विड इज इन कॉन्टॅक्ट with the surface
ऑफ सॉलिड म्हणलं तर चालेल का रे, किंवा कंटेनरचा म्हणलं तर चालेल का? हा, मग आता सुरुवात करायची का? आता तुमच्या स्क्रीनवरती हा एक्स पॉइंट आहे ना. आता इमॅजिन करायचं आपल्याला की एक्स पॉइंट जो आहे ना, एक्स पॉइंट, तो एक्स हा वॉटर मॉलिक्यूल किंवा वॉटर ड्रॉप म्हणा किंवा वॉटर म्हणा, हे काय टाकणार आहे? फोर्स. ती लोक काय म्हणतात, टाकलेला फोर्स कसा असतो? पण आपण त्यांच्यापेक्षा लय हुशार आहे. आपण काय म्हणतो? परपेंडिक्युलर. ते सांगायला लागलेत आपल्याला कसं आहे. आपण काय म्हणतो? मग आता आहे का नाही हे प्रूफ होईल ना. ते कसं आहे बोलतात, मी काय म्हटलं? मग मी जर नाही म्हणतो तर आता तुम्ही मला सांगा, जर हा फोर्स परपेंडिक्युलर नाही तर याने हा फोर्स असा कुठल्या ना कुठल्या अँगल मध्ये टाकला असेल ना. मग आता तो इकडे असा दाखवायचा, समजा इकडे खाली, म्हणजेच तो या बाजूला मला असा दाखवावा लागेल ना. अरे बरोबर आहे. समजा बाळांनो, इथं तो पॉइंट आहे, त्याने फोर्स असा टाकला तर हा सरफेस त्याला इक्वल आणि अपोजिट रिएक्शन देणार की नाही. मग हा ऑलरेडी हा वॉटर जो ड्रॉप आहे तो कुणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे? सरफेसच्या. मग त्याने असा तिरका याच्यावरती फोर्स टाकला, इकडे 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 त्याने फोर्स टाकला, तर त्याला अपोजिट डायरेक्शनला या बाजूला नॉर्मल रिएक्शन प्रोव्हाइड करावी लागेल ना. अरे मी इथं उभा आहे, कशामुळे? माझं वेट खाल्लं आहे, तर नॉर्मल रिएक्शन एक्झॅक्टली तर शक्य आहे ना उभा राहणं. आता उभा राहता येईल का? फिजिक्सचं बेसिक तर लक्षात येतं ना. मी या बेंच, या टेबल, या स्टेजवरती उभा आहे, मी माझं वेट असं खाली असतं ना रे वेट, आणि एक्झॅक्ट अपोजिट डायरेक्शनला कुठली रिएक्शन असते तरच मी उभा राहील ना. मी असं तिरका असं राहायचं म्हटलं तर शक्य आहे का? तुमच्यापैकी कोणाला येत असेल तर करून दाखवा. नाही ना, नाही ना. ठीक आहे, मग मलाच म्हणायचंय की इमॅजिन करा आता की हा जो पॉइंट आहे ना, हा मी बाजूला घेऊ का थोडासा? हा पॉइंट असं इथं बाजूला घेतला, याला नाव काय दिलं? एक्स. मग हा एक्स इकडे तिरका फोर्स लावतोय कुणावरती? तर त्या सरफेस वरती. मग त्याला बॅलन्स करणार इकडे कोण असेल? नॉर्मल रिएक्शन. तर फोर्स असा इकडे लागेल ना सरफेस वरती, आणि खाली सरफेस आहे. इमॅजिन झालं का? मग तुम्ही मला सांगा बाळांनो, ही नॉर्मल रिएक्शन, मग तुम्हाला माहित आहे नॉर्मल रिएक्शन किंवा नॉर्मल म्हणा आणि फोर्स या दोघांचं मॅग्निट्यूड कसं असेल? एक्झॅक्टली सेम, आणि डायरेक्शन एक्झॅक्टली. मग आता तुम्हीच मला सांगा, हा आत्ता तुम्हाला कळालं असेल की नॉर्मल रिएक्शन इकडे आहे आणि हा फोर्स इकडे आहे, म्हणजे हा एक फोर्सच आहे. मग याचा अर्थ हे दोघं जर मला दाखवायचे, मी जर या ठिकाणी फक्त दाखवायचं म्हटलं, चला आता मी दाखवणार नॉर्मल रिएक्शन, तर सगळ्यांना कळालं असेल त्याच्या डोक्यावरती मी काय लिहिलंय, का लिहिलं असेल? कारण ते तो एक कोण असतो? फोर्स असतो. नॉर्मल रिएक्शन म्हणजे कोण? हा. मग आता तुम्ही मला सांगा, ही नॉर्मल रिएक्शन आहे, तर आम्हाला आठवतं जर आम्ही हे असं दाखवलं आणि याला जर रिझल्टंट म्हटलं तर याचा एक कंपोनंट टुवर्ड्स एक्स ऍक्सिस आणि एक कंपोनंट टुवर्ड्स वाय ऍक्सिस असे दोघं परपेंडिक्युलर घेता येतात का? जोरात रे. म्हणजे हा एकटा जो झालेला आहे, एकटा ही जी शिडी लावलेली आहे, आता जी लोक डायरेक्ट शॉर्टकटने आले, 10वीची परीक्षा दिली आणि येऊन बसले 12वीच्या क्लासमध्ये, ती लोक म्हणतात रिझल्टंट 2 तुकडे, हा तेव्हा सर इल्ला आपल्या डोक्याची बाहेरची केस आहे. मग त्याला परत म्हणावं लागतं, आता क्लास तर चालवायचे, पोट तर भरायचे. मग लेकराला कळत नाही, मग आपण त्याला ह्या लेवलला नाही माहित बाबा, तुला 12वीच नाही कळत, चल मग तुला 11वी शिकवतो. 11वीच नाही, चल 10वी शिकवतो. 10वीत नाही, चल 9वी शिकवतो. 9वी पण म्हणा, चल 5वी शिकवतो. 5वी पण ना, चल काटी वाटी. मग आता असं सांगावं लागेल ना, कारण लेकर म्हणतात सर रिझल्ट नाही कळाला, नो प्रॉब्लेम. तर त्याला म्हणावं लागतं, बाबा ही ब्ल्यू कलरची एक शिडी आहे म्हणलं, शिडी ती लावायची आपल्या भिंतीला. कशी लावणार आहे? तर आता इकडे ही भिंत असेल ना, ही भिंत आहे आणि खाली सपोर्ट जमीन असेल ना, तर शिडी लागेल ना. मग मी म्हटलं बाबा नो, मग ही जी शिडी बसलेली आहे कशावर अवलंबून आहे? तर तुम्ही म्हणाल सर आता लक्षात आलं, जर आम्ही याला राईट अँगल ट्रायंगल समजलं तर हा बेस असेल, ही हाईट असेल आणि हा हायपोटेन्यूस असेल, म्हणजे हा या दोघांवर अवलंबून. तसंच म्हणलं आम्ही, हा एकटा कोणापासून बनलेला असतो आणि एकटा दोघांपासून बनलेला असतो, त्याला रिझल्टंट शोधणं नाही म्हणतात, त्याला रिझॉल्युशन करायचं म्हणतात. काय म्हणतात त्याला? आणि ह्या जगामध्ये तुम्हाला माहिती आहे कुठली गोष्ट कोणापासून बनले हे शोधायला चालू असतं, आणि प्रत्येक सब्जेक्ट मध्ये तेच असतं. साध्या सोप्या भाषेमध्ये केमिस्ट्री. बरोबर आहे की रे बाबांनो? तर इथं मी आणलं आणि हेच आणू शकतो घरात थोडंफार आहे म्हणून.
मग हे कशापासून बनलंय म्हणलं की कोण तर म्हणलं सर सोडियम एक आहे ना ऑक्सिजन एक आहे, बरोबर की नाही? चुकलं काय? काय बापरे, म्हणजे मला मग सांगा इथं कळालं की मीठ हे या दोघांवर अवलंबून आहे, म्हणजे मिठाचं आम्ही काय केलं रिझोल्युशनच केलं ना, मीठ कोणावर अवलंबून. मग आणलं थोडस पाणी, मग पाणी पण म्हणले सर सोडियम एक आहे आणि हायड्रोजन एक आहे. हा तर असं असतं म्हणे ते, म्हणजे ऑक्सिजन आणि हायड्रोजन. मग इथलं तुम्हाला कळतंय अनालिसिस, मग आम्ही हेच ओरडून सांगतोय तुम्हाला. मग इथं पण तुमच्या लक्षात यायला पाहिजे, हा आर जर असेल तर आता नक्कीच लक्ष द्यायचं रे बाबांनो. इथं इमॅजिन करायची ही जी लाईन आहे ना, ही लाईन अशी इमॅजिन करा, अशी अशी खोटी 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 एक स्ट्रेट लाईन इमॅजिन करा. आणि याला एक समजलं तर हा होरिझॉन्टल सोबत केलेला अँगल थिटा असेल ना, हा एवढा. बरोबर आहे का रे? मग इथं इथं ही भिंत सॉरी हे ग्राउंड आहे, हा बेस आहे ना, ही शिडी आहे, तर या शिडीला अपोजिट ही भिंत असेल ना, हाईट असेल. मग ही हाईट इकडे उचलून आणली चालतं का? मग तुमच्या लक्षात आलं असेल की हा जर आर असेल तर तुम्हाला कळालं असेल लगेचच की इकडे हा असेल आर कॉस थिटा, मग ही अपोजिट आहे म्हणजे हा कोण असेल आर साइन थिटा. चालतं का रे बाबांनो? मग याचाच अर्थ याचे दोन तुकडे केले, एक तुकडा घेतला इकडे आणि दुसरा तुकडा घेतला, याला म्हटलं आर कॉस आणि याला म्हटलं आर साइन. मग सिमिलरली ह्या एकाचे दोन तुकडे केलेत, एक तुकडा इकडे आहे बघा आणि एक आहे वरती, इकडे असेल आर साइन आणि इकडे असेल आर कॉस. चालतंय का रे बाबांनो? मग जर हा आपण इन्क्लाइन दाखवला, काहीतरी अँगल मध्ये दाखवला, तर तुम्हाला हा काही ना काही भेटणार, म्हणजे आर कॉस थिटा काहीतरी असेल ना. कधी? जर हा इन्क्लाइन असेल तर, म्हणजे परपेंडिक्युलर नसेल तर. मग आता तुमच्या डोक्यात आलं अरे इच्छा, म्हणजे जर हा इन्क्लाइन दाखवला तर हा काही ना काय आहे, बरोबर. शिडी अशी लावली ना, शिडी अशी लावली तर शिडी तिरकी लावली म्हणजे भिंत सॉरी ग्राउंड काही ना काय आहेच ना. अरे बाबा शिडी जर सरळ धरली, सरळ सरळ सरळ, तर शिडी कशावर उभी असेल? फक्त एका पॉइंटवर उभी असेल. आणि शिडी जर तिरकी केली तर काही ना काही जागा लागेल. मग ही शिडी तर तिरकी दिसायली, याचा अर्थ काही ना काही जागा. मग याचा अर्थ हा फोर्स काही ना काही फोर्स. आणि जर हा काही ना काही फोर्स असेल तर या पाण्यावर जर काही ना काही फोर्स पडला तर ते पाणी शांत बसेल का मोशन मध्ये? जोरात. पण आमचं पाणी मोशन मध्ये येत, मग मोशन मध्ये येत नाही तर इकडचा फोर्स कसा असेल? परत मूड घ्यायला परत एकदा रिपीट कर. शिडी कळते? शिडी सरळ धरली, सरळ, याचा अर्थ खाली जमीन नसून एक पॉइंटवर उभी असेल. पण ती शिडी तिरकी केली तर तिला जागा लागेल, बरोबर की नाही? मग याचा अर्थ जर हा फोर्स काही ना काही असेल, याचा अर्थ या पॉइंट वरती फोर्स पडायला इकडे. मग ज्या डायरेक्शनला फोर्स पडतो त्या डायरेक्शनला त्या पाण्याचं, त्या ड्रॉपचं, त्या वॉटरचं, त्या लिक्विडचं काय होईल? पण हायड्रोस्टॅटिक सांगतो की जेव्हा लिक्विड मध्ये असतं, लिक्विड रेस्ट मध्ये असतं, बरोबर की नाही? लिक्विड तर कसं आहे? रेस्ट मध्ये. मग आता तुम्ही मला सांगा, याचा अर्थ लिक्विड तर मोशन मध्ये, मग लिक्विड मोशन मध्ये नाही, याचा अर्थ हा कंपोनंट, हा फोर्स कसा असला पाहिजे? जोरात. मग हा जर फोर्स झिरो असेल पाहिजे असेल तुम्हाला, तर कॉस थिटाची किंमत किती यावी लागेल? मग कॉस थिटाची किंमत झिरो कधी येईल? जेव्हा थिटा असेल 90 डिग्री. म्हणजेच आमचा फोर्स हा इन्क्लाइन नसून कसा असायला पाहिजे? म्हणजेच लिक्विड त्याच्या बॉटम वरती परपेंडिक्युलरच फोर्स टाकतं. हे प्रूफ होतंय का? जोरात रे बाबांनो. आणि नसेल कळालं डबल डबल सांगायला तयार आहे. कुठंच कोणाला धावपळ नाही ना काय नाही. मी नेहमी सांगतो एकच वाक्य असतं आपलं, ज्ञानापेक्षा महत्वाचं जगात काहीच नसतं. एवढी वेळ बडबड करून नाही ना काय समजलं, काहीच उपयोग होत नाही त्याचा. मी परत एकदा रिपीट करतो. ते सांगतात परपेंडिक्युलर, मी परपेंडिक्युलर घेतला, मी असा इन्क्लाइन घेतला ना, मग एक इन्क्लाइन घेतला, त्याचे किती कंपोनंट केले? 2. मग हा वरचा परपेंडिक्युलर कंपोनंट जो आहे तो रिॲक्शन देतोय आणि याचं वेट असं खाली असेल, हे एकमेकांनी बॅलन्स केलं, विषय संपला. पण हा जो कंपोनंट आहे हा मोशन देईल की नाही तो? पण आमचं लिक्विड तर कसं आहे? रेस्ट मध्ये आहे. म्हणजेच हा कंपोनंट कसा असला पाहिजे? मग जर हा कंपोनंट झिरो आहे तर अँगल कसा असला पाहिजे? मग अँगल जर तुम्ही होरिझॉन्टल सोबत 90 चा करत असाल तर बॉटमला कसं झालं? परपेंडिक्युलर, बरोबर आहे की नाही?
तुम्हीच मला सांगा याचा अर्थ इथं कळलंय का? तुम्ही म्हणायला पाहिजे. बघा रे बाबांनो, बघा आता इथं सिन्स r cos theta is equal to 0. का बरं 0? Because the liquid is at rest. आपण म्हणतोय ना लिक्विड कसं आहे? रेस्ट मध्ये आहे. Therefore theta is equal to 90 degree. That means काय रे बाबांनो? Force is perpendicular to the bottom. आणि बॉटम म्हणजे काय? तर असा सरफेस जो पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला होता. बरोबर आहे की नाही? तर जेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल, जेव्हा लिक्विड कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतं? बॉटमच्या किंवा ऑलच्या म्हणजे कंटेनरच्या सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतं. मग टॉप असेल, बॉटम असेल, साइड असेल, काही असेल, जेव्हा हे पाणी कशाच्याही कॉन्टॅक्ट मध्ये येतं, म्हणजे याच्याच ह्या वॉल झाल्या, ह्या बॉटम झाला, वरती टॉप झाला, तेव्हा नक्कीच हे पाणी जर रेस्ट मध्ये असेल तर फोर्स कसा टाकेल? जोरावर. मग जेव्हा लिक्विड रेस्ट मध्ये आहे तेव्हा फोर्सची डायरेक्शन फिक्स ठरली. कसली? परपेंडिक्युलर. इन्क्लाइन वगैरे त्याच्यात एकच अँगल असेल 90 डिग्री. दुसरा अँगल हे प्रूफ होतंय ना. समजा मला आपण दुसरं एखादं घ्यायचं म्हटलं, सेम आपण नोट्सच्या ह्याच्यामध्ये जायचं म्हटलं आणि आपण आता इकडे आलो. समजा आता इथं मध्ये योगाकडे हे इकडे घ्यायला पाहिजे सुरुवातीला, काय अडचण नाही. आता हे प्रूफ करूया. समजा आता याच्यामध्ये बघा लिक्विडच्याच कॉन्टॅक्ट मध्ये आहे ना. आपण जर हा वॉटर मॉलिक्यूल घेतला समजा थोड्या वेळासाठी, इथला हा पण एक येलो कलर मध्ये काय असेल ना, हा वॉटर मॉलिक्यूलच पकडा. आता हा वॉटर मॉलिक्यूल बाकी सगळ्या वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे ना. आता अगेन आम्ही म्हटलं, समजा म्हटलं बाजूच्या सरफेस वरती तो परपेंडिक्युलर फोर्स टाकत नाही म्हटलं, ते काय म्हणतात? टाकतात. मी काय म्हणतो? ते टाकतात म्हणून रेस्ट मध्ये आहे म्हणतात. मग मी म्हणलो ना, समजा टाकत नाहीत म्हटलं, मी म्हटलं वॉटर परपेंडिक्युलर फोर्स टाकत नाही म्हटलं, तर ते काय करतं? तर ते होरिझॉन्टल सोबत काहीतरी अँगल क्रिएट करताय म्हटलं. चला मग तुम्ही म्हणलं ठीक आहे बाबा, तुझ्या शान आहे तर कर प्रूफ. म्हणलं काहीतरी अँगल करतोय. मग ही डायग्राम इकडे बाजूला काढायला घेतली अशी. हा रिझल्टंट तो फोर्स टाकला. मग या फोर्सने काही ना काही अँगल क्रिएट केला. कोणासोबत? तर होरिझॉन्टल सोबत. मग या फोर्सचे परत दोन तुकडे होतील ना रे. एक इकडे ऍडजस्टंट सोबत एफ कॉस थिटा. तर ही अपोजिट बाजू ही आणून ठेवली तर याला म्हणणार एफ साइन थिटा. आता तुम्ही मला सांगा, हा एफ कॉस थिटा होरिझॉन्टल आहे ना. मग याचा अर्थ या वॉटर मॉलिक्यूल वरती फोर्स कुठल्या डायरेक्शनला लागला? टुवर्ड्स राईट ना. म्हणजेच हा वॉटर मॉलिक्यूल कुठे जायला पाहिजे? अरे याचं मोशन कुठे व्हायला पाहिजे? जिकडे फोर्स लागेल. आता हा मी इकडे फोर्स लावतो तिकडे पडेल ना. याला फुल कलर माझ्याकडे पडेल ना. याला इकडून दाबलं तिकडे पडेल ना. एवढं तर कळतं ना रे. मला आता सांगा, ह्या वॉटर मॉलिक्यूलला जर या बाजूला पुश केलं तर हे पाणी तिकडे जायला पाहिजे ना. जर इकडे पुश केलं तर इकडे जायला पाहिजे ना. मग आता तुम्ही मला सांगा, याचा अर्थ तो मोशन मध्ये म्हणजेच सिन्स लिक्विड कसं आहे? लिक्विड इज इन रेस्ट. देअरफॉर हा जो कंपोनेंट आहे एफ कॉस थिटा, हा अगेन कसा असला पाहिजे? देअरफॉर थिटा कसा असला पाहिजे? 90 डिग्री. म्हणजे अगेन हा या होरिझॉन्टल सोबत याचा खरं तर अँगल कसा पाहिजे? असा परपेंडिक्युलर इन्क्लाइन. मग याचा अर्थ हे प्रूफ होतंय का? जेव्हा कुठलंही लिक्विड बॅलन्स कसं असतं? रेस्ट मध्ये असतं, तेव्हा ते फोर्स टाकतं कोणाभोवती? त्याच्या संपर्कात जे कोणी येतो, कोणी येऊ, लिक्विड येऊ किंवा सॉलिड येऊ, कोणी येऊ संपर्कात, त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये जे कोणी येणार त्याच्यावरती काय टाकणार? पण फोर्सचे डायरेक्शन ऑलवेज कशी असणार? समजतंय का? समज पूर्ण हे समजलं का बाबा? नेमकं मी काय करत होतो? तर ते म्हणत होते परपेंडिक्युलर टाकतो, मी म्हणत होतो परपेंडिक्युलर नाही, मी काहीतरी अँगल घ्यायचो. बरोबर आहे. पण मी काहीतरी अँगल घेतल्यानंतर माझं चुकत होतं की नाही? याचा अर्थ फोर्स कसा आहे? समजलं आहे का? मग आता तुमच्या लक्षात आलं असेल, इथून पुढे एक सुंदर कॉन्सेप्ट तयार होईल. लिक्विड मध्ये बाळांनो, लिक्विड कसं आहे? रेस्ट मध्ये. आणि जेव्हा लिक्विड रेस्ट मध्ये येणार आहे तेव्हा फोर्स कसा असणार? परपेंडिक्युलर. म्हणून प्रेशर मध्ये ऑलवेज परपेंडिक्युलर फोर्स असतो. पुढे मी घेणारच आहे. कालच्या बेसिक लेक्चर मध्ये एकदा सांगितलं होतं, आठवत असेल तर बघा. मग हे खरंच समजलेलं आहे का? मग लिक्विड ऍट रेस्ट कॉन्सेप्ट समजलेली आहे. लिक्विड जेव्हा रेस्ट मध्ये असेल
तेव्हा ते कसला फोर्स टाकेल? कोणावरती? त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये जे कोणी येईल त्याच्यावरती. त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये दुसरं लिक्विड आलं तरी पण ते फोर्स कसं टाकणार? त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये दुसरं सॉलिड आलं तरी पण फोर्स कसं टाकणार? बरोबर आहे का? समजलंय एकदम चांगल्या पद्धतीनं. आणि हे मॅथमॅटिकल अप्रोचने समजलंय का? काय लक्षात ठेवलं? मग लक्षात जर ठेवायचं असतं तर 1 मिनिट 2 मिनिट लागला असतं. जेव्हा लिक्विड रेस्ट मध्ये असतो तेव्हा ते फोर्स टाकतो परपेंडिक्युलर. हे समजून सांगायला मला 2 मिनिट गेले असते, 20 मिनिट गेले नसते. समजलं का? कळालं? मग वेक्टरच्या अनालिसिसने कळालं तुम्हाला? मग एवढी जर बडबड समजली असेल तुम्हाला तर आता आपण एक छोटस काम करूया. मला का कोणाच ठाऊक असं वाटतं की मी एकदा वेळ बघावा. नक्कीच मला काय ड्रॉ करावं लागेल? एक ह्या चॅप्टर मध्ये मी बघून ड्रॉ करू वैतागलो. सिरियसली उद्या डायरेक्ट एक घेऊनच येतो घरचं हे ना रे, घेऊनच येतो. मग आता एक थोड्या वेळासाठी तुम्हाला चांगलं समजावं म्हणून मी असं दाखवतो काय काय असतात त्याचे बॉटम हे फ्लॅट पण असतात असे. चालतंय ना असं घेतलं तर? आमच्याकडे स्पेशल आहे. मग आता मला सांगा, कुकरचा डबा खाली फ्लॅटच आहे ना? डबा घातला मी, चल त्यात काय टाकलं? भातचे. बर भात बनवण्यासाठी शेवटी पाणी टाकावंच लागेल ना. अगोदर पाणी टाकू, पुन्हा तांदळाचं ठरवू काय करायचं ते. एवढं काय टाकलं रे? जोरात. व्हेरी गुड. मग आता मी हे असं का दाखवू का रे? असं हे थोडस डिझाईन करू का? डिझाईन याला XY म्हणू. काटे नसतात रे, हे दाखवायला तुम्हाला तिथून काय हवं म्हणून. आता मला सांगा XY काय आहे? XY काय आहे? बॉटम ऑफ वेसल. बरोबर आहे का रे बाबांनो? त्या भांड्याचा बॉटम आहे. आता बाळांनो मला सांगा त्या भांड्यात ठेवलंय काय? पाणी. ते पाणी कसं आहे? सगळं पाणी कसलं आहे? ते रेस्ट आहे. मग आपल्याला माहित आहे की हे रेस्ट वॉटर जे आहे ना, रेस्ट वॉटर काय टाकेल रे बाळांनो? त्या बॉटम वरती फोर्स टाकेल. पण कसला फोर्स टाकेल? व्हेरी गुड. काय टाकेल? झालं. मग थ्रस्ट नेमकं काय असतो? तर थ्रस्ट आता कॉन्सेप्च्युअली नीट समजून घ्यायचा. थ्रस्ट म्हणजे या बॉटम वरती पडलेला फोर्स. पण कसला? परपेंडिक्युलर. मग टोटल किती परपेंडिक्युलर फोर्स पडला त्या फोर्सला काय म्हणायचं? थ्रस्ट म्हणायचं. मग थ्रस्ट म्हणजेच कोण असतो? फोर्स असतो. पण कसला फोर्स असतो? परपेंडिक्युलर असतो. मग थ्रस्ट आणि फोर्स मध्ये सिमिलरिटी डिफरंट बघा. थांबा थोडस. मग तुम्ही मला सांगा थ्रस्ट कॅन बी डिफाइन्ड ऍज. थ्रस्ट म्हणजेच काय असतो? मी आता सांगितलं थ्रस्ट कॅन बी डिफाइन्ड ऍज दी काय रे बाबांनो? परपेंडिक्युलर. किंवा इथे लिहितो मी, तुमच्यातलं जे एखादं कोणाला लिहायचं नाही तसंच ते त्याला ते कळायचं पण नाही. ते म्हणून असं काहीतरी लिहिलं होतं मास्तरनं, असं काहीतरी केलं आणि वरून मला म्हणणार हे मास्तरला टीच लिहिता आलं नाही, उलटा टी लिहिला. बरोबर आहे की नाही? आणि पुन्हा पुढे काहीतरी लिहिलं परपेंडिक्युलर फोर्स. बरोबर आहे का? थ्रस्ट कॅन बी डिफाइन्ड ऍज द परपेंडिक्युलर फोर्स एक्झर्टेड. कोण टाकतं? बाय दी लिक्विड. बरोबर आहे का? कुणावर टाकलं इथं? मी म्हणलं बॉटम वरती. चालतं का? लिक्विड एक्झर्टेड बाय द लिक्विड ऑन दी बॉटम किंवा सरफेस विच इज इन कॉन्टॅक्ट इट, असं जरी म्हणलं तरी चाललं असतं. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की बाबा हा फोर्स आहे आणि हा काय आहे? थ्रस्ट आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल की थ्रस्ट म्हणजेच काय असतो? फोर्स. पण हा ऑलवेज कसा असतो? आणि म्हणजेच याचा जो अँगल आहे थीटा तो सरफेस सोबत किती असेल? आणि याचा जो अँगल आहे तो 90 सोडून म्हणजे थीटा तुम्ही काय म्हणाल? अदर दॅन
90 डिग्री, म्हणजे याचा अँगल काही असू शकतो, याचा मात्र किती असायला पाहिजे? मग फोर्स युनिट काय असतं रे सोन्यांनो? न्यूटन. तर याचं न्यूटन असायला पाहिजे की नाही? काय असतं? मग याचं सुद्धा न्यूटनच, बरोबर आहे की नाही? मग याच्या डायमेन्शन्स काय असतात सगळ्यांना माहित आहे. फोर्स F इज इक्वल टू मास इंटू म्हणजे किलोग्राम मीटर पर सेकंड म्हणजेच LM. मजा अशा आहे की याच्यात लेंथ एकदा आहे, मास एकदा आणि हे असं आहे ना. मग याच्या डायमेन्शन सुद्धा काय असतील रे बाबांनो? LMT. लेंथ मला सांगा किती वेळा आहे? मास आणि टाइम मात्र मायनस. सगळ्या गावाला माहित आहे की फोर्स ही कसली क्वांटिटी आहे? थ्रस्ट कशी असेल? सॉरी बाळांनो, थ्रस्ट ही कॉन्सेप्च्युअली बोलायचं म्हणलं तर कशी क्वांटिटी असते? कारण त्याची डायरेक्शन ऑलवेज एकच पकडलेली असते, ती म्हणजे कशी? परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर. आता तुम्ही मला सांगा रे बाळांनो, इकडे बघा, आता इकडे इकडे कुठं 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 गेलो आपण? कुठं? हा, किंवा जाऊ द्या, नवीन डायग्राम ड्रॉ करू का? आपल्याकडे काही जागा नाही का? समजा बाळांनो, हे एक भांड आहे आणि याच्यात हे सगळं पाणी पाणी आहे आणि याच्यात एक ऑब्जेक्ट आलाय किंवा एक गोटी टाकली, दगड टाकलं. तर आता याच्या कॉन्टॅक्ट मध्ये सगळ्या बाजूला समजा 2 मिनिटासाठी एअर पकडला आपण, तर आता एअर म्हणजे फ्लुइड, तर याच्यावर असंच परपेंडिक्युलर फोर्स टाकेल ना रे? बरोबर आहे की नाही? कसा टाकेल? ऑलवेज परपेंडिक्युलर. मग मुद्दा असा आहे की आम्ही डायरेक्शन ज्यावेळेस परपेंडिक्युलर म्हणतो त्यावेळेस ते ऑल पॉसिबल डायरेक्शनला परपेंडिक्युलर सांगू शकतो, त्याच्यामुळे त्याला डायरेक्शनचा सेन्सच राहत नाही. आणि म्हणून बाळांनो, थ्रस्ट परपेंडिक्युलर फोर्स जरी असेल तर आम्ही याला कॉन्सेप्च्युअली कसं पकडतो? स्केलर. लक्षात आलं का? मग थ्रस्ट म्हणजे फोर्सच असतो, पण कसा असतो? परपेंडिक्युलर. त्याच्यामुळे त्याला वेक्टर अनालिसिस करत बसायचं, त्याला स्केलर फॉर्म मध्ये जाऊ द्यायचं. लक्षात आलं का? मग खरं सांगा, तुम्हाला थ्रस्ट समजलाय का? थ्रस्ट इज अ वन टाइप ऑफ फोर्स, पण त्याला आपण वेक्टर पकडणार, कारण त्याला आपण कसं ऍझ्युम केलंय? हा, ऑलवेज परपेंडिक्युलर असतो, आपण असं त्याला ऍझ्युम केलेलं आहे. खरंच समजलं का रे बाळांनो? नक्की. मग जर हे सगळं तुम्हाला समजलं असेल तर मला असं वाटतं मग आजच्या दिवसासाठी एवढी बडबड पुरेसे आहे. ओके.